नमस्कार. आज मी बनवणार आहे सर्वांचे फेवरेट चॉकलेट कपकेक. म्हणजे मोस्टली आपण मार्केटमधून मुलांना कपकेक आणून देतात ना, किती खुश होतात ते. तर असेच कपकेक जर आपण घरी बनवले तर एकदम आसान रेसिपी आहे आणि एकदम सुपर सॉफ्ट मॉइस्ट आणि एकदम यम्मी बनून तयार होणार आहेत. चला तर हे कपकेक आपण घरीच बनवूया. तर नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझे कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे मी घेतलेला आहे मैदा. तर इथे मेजरमेंटमध्ये 2 कप मैदा आहे. हा मेजरमेंट कप आहे माझ्याकडे. तर 2 कप मैद्यामध्ये मी 4 चमचे कोको पावडर घेतलेली आहे. तुम्ही कोको पावडर जर कमी यूज करत असतील तर मैदा कमी घ्या, ठीक आहे. आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ, 1.5 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. आणि आता हे सर्व चाळून घ्यायचं आहे. छान असं चाळून झालेलं आहे. आता इथे मला पिठी साखर हवी आहे, तर मी पिठी साखर म्हणजे साखरच मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर हे बघा, तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता तुम्ही. आता इथे मी घेतलेलं आहे 1 कप दूध. त्या दुधामध्ये आता ही पिठी साखर आहे ना, ही आपण मिक्स करून घ्यायची आहे. छान असं ढवळून घ्यायचं आहे. आणि आता इथे तुम्ही तुमच्याकडे कुठलाही एसेन्स असेल ना, व्हॅनिला एसेन्स, बटरस्कॉच, कुठलाही एसेन्स असेल तर तुम्ही ॲड करू शकता. अर्धी वाटी तेल ॲड केलेलं आहे मी. आणि आता काय करायचं, हा मैद्याचं मिश्रण आहे ना, ते दुधामध्ये ॲड करायचं आहे, पण थोडं थोडंच. म्हणजे 3 पार्टमध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. एकदाच ॲड करू नका, कारण की नंतर मग गुठळ्या व्हायची शक्यता असते, ठीक आहे. तर इथे मी 3 पार्टमध्ये ॲड करत आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला वाटलं की दूध कमी पडले तर तुम्ही अजून दूध ॲड करू शकता, नाहीतर तुम्ही नॉर्मल पाणी यूज केलं तरी चालेल. इथे मी अजून अर्धा कप दूध ॲड केलेलं आहे. दुधाने काय होते, अजून स्वाद खूप छान येतो असं. तर इथे मी म्हणजे मला टोटल 2 कप मैद्यासाठी 2 वाटी मैद्यासाठी 2 कप दूध लागलेलं आहे, ठीक आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. एकदम स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे, रिबिनसारखं पडायला हवं. तर आता इथे मी वाटीमध्ये बनवणार आहे कपकेक, पण इथे मी वाटीमध्ये बनवणार आहे. तर घरात जितक्या वाट्या असतील तितक्या घ्यायच्या आहेत. आणि काय करायचं आहे, त्याला थोडंसं तेल नाहीतर बटर लावून घ्यायचं. आणि इथे मी बटर पेपरसुद्धा ॲड करत आहे. त्यामध्ये बटर पेपर लावून घ्यायचं. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही काय करायचं, थोडंसं तेल नाहीतर बटर लावून घ्यायचं आणि थोडासा मैदा त्यावर डस्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता इथे वाट्या आपल्या बटर पेपर लावून तयार आहेत. त्यामध्ये थोडं थोडं बॅटर ॲड करायचं आहे. तर हे बघा, ह्या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो, पण पेशन्स पाहिजे. हे बघा, तर आता इथे मी सर्व वाट्यांमध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं, थोडंसं ट्विस्ट देणार आहे मी. तर इथे मी काय केलेलं आहे, डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे. तुम्ही जर टुटी फ्रुटी ॲड करायची असेल ना, तर टुटी फ्रुटीसुद्धा ॲड करू शकतात. इथे मी डेअरी मिल्क चॉकलेट ॲड करत आहे त्यामध्ये, म्हणजे थोडंसं आतमध्ये मॉइस्ट होण्यासाठी. हमेशा आपण काय करतात, बाहेरचं म्हणजे मार्केटमधलं जे कपकेक आणतात त्यामध्ये आतमध्ये टुटी फ्रुटी असते, तर मुलांना खूप आवडते. तर इथे मी त्यासाठीच चॉकलेट घेतलेलं आहे. तुमच्यावर आहे, चॉकलेट तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल, स्किप करू शकता, ठीक आहे. त्यावरती थोडंसं अजून बॅटर आपण ॲड करूया. आणि हे चॉकलेट एकदम म्हणजे त्यामध्ये डिप करून म्हणजे पूर्ण बुडवून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं हे वाट्या बनवून तयार आहेत. थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही जर ओव्हनमध्ये करणार असतील तर ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 20 ते 25 मिनटं बेक करायचं आहे. इथे मी कढईमध्ये करत आहे. तर कढई मी प्रीहीटसाठी ठेवलेली आहे 10 मिनटं. आणि आता ह्या वाट्या आहेत ना, त्या एका डिशमध्ये काढून घेऊया. ते जास्त वाट्या होते म्हणून मी एकावर एक ठेवले, पण हे जर केक वरती आला ना शिजून तर ते थोडीशी गडबड होणार आहे. आणि मी 25 मिनटं मी बेक केलेलं आहे. आणि हे बघा, थोडीशी गडबड झालीच, म्हणजे जो एक केक वरती आला होता त्याची थोडीशी वाट लागली. पण नो प्रॉब्लेम, आपण दुसरी चेक करून घेऊया. साईडने चेक करायचं आहे, कारण की आतमध्ये आपण चॉकलेट टाकलेलं आहे ना, म्हणून साईडने थोडंसं चेक करून बघायचं आहे. हे बघा, सुई एकदम क्लिअर येत आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. तर आता काढून घेऊया. थंड करायचं आहे, अगोदरच डिमोल्ड करू नका, थंड करून घ्यायचं आहे. आणि असं चाकू फिरवून घ्यायचं आहे. पण ॲक्च्युली चाकू नाही फिरवलं तरी एकदम व्यवस्थित आसानीने निघत होता. मी पहिला केक होता त्यालाच फक्त चाकू फिरवला होता, नंतर एकदम व्यवस्थित आसानीने निघत होता. हे बघा,
आणि एकदम सुपर सॉफ्ट आणि स्पंजी बनून तयार झालेला होता। तर हे बघा, आणि आतमध्ये आपण जे चॉकलेट ॲड केलेलं होतं ना ते सुद्धा मेल्ट झालेलं आहे। म्हणजे जे आपण मार्केटमध्ये मुलांना आणून देतात ना ते आपण घरीच बनवू शकतात। एकदम आसान रेसिपी आहे, जास्त काहीच लागत नाही। आणि हे बघा, एकदम सुपर सॉफ्ट स्पंजी केक बनून तयार झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। आणि तोपर्यंत खा पिया आणि मस्त राहा। ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय।